आपल्याला नेहमी असं वाटत असतं ना की आम्हाला हे माहीत नाही आहे, आम्ही अशा लोकांना कधी बघितलं नाही आहे, असे उद्योग आमच्यासमोर नाही आहे, ते जर असते तर आम्ही काहीतरी त्याच्यापासून प्रेरणा घेतली असते असं आपल्याला वाटत असतं. आणि असे आपल्या जिल्ह्यातले एक तरुण उद्योजक आपल्यासमोर आहेत. आज त्यांना आपण खास उत्सव उद्योजकतेच्या कार्यक्रमात बोलवलं. त्याचं कारणच आहे की तुमचं हिंदू व्हावं आणि थोडंसं वेगळं प्रकार ठेवलं, त्यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या मुलाखत आज इथे आलेले अनिकेत कोणकर कोकण मीडिया कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे हे अनिकेत तरुण आणि प्रभावी असं आता ते नेतृत्व त्यांनाही चीफ मिनिस्टरचे असतील पुरस्कार होत का. तुम्हाला त्यांचा वेळ मिळाला तर सांगतील, मी थोडं सांगतो. अनिकेत भाऊला पण एक पुरस्कार आहे. तसं आपल्यासमोर आज प्रमुख व्यक्तिमत्व ज्यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यांच्यापासून आपण काही शिकावं, समजून घ्यावं आणि काय उद्योग करता येईल, काय नोकरी करता येईल आपल्याला किंवा आपल्या तरुण मुला-मुलींना याचं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहे. तर गौरव आगाशे फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे गौरव आगाशे सर यांना मी समोर येण्याची विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. पहिली काही जणांना ओळख असेल किंवा नवी तालुक्यातून ते नक्की मानत आहे, कारण त्या पलीकडेही त्यांची ओळख अनेकांना असेल. नक्की तरी आपण मुलाखतीच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. उद्योजकता म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची काही वेगळी गरज, पण कारण तुम्ही स्वतः उद्योजक आहात. पण उद्योजकतेची जर आपण व्याख्या बघितली तर संधी शोधून त्याच्यामधून समाजाच्या फायद्यासाठी आणि अर्थातच वैयक्तिक नफा हा विषय आहे, पण समाजाच्या फायद्यासाठी जो जोखीम स्वीकारतो आणि त्याच्यातून नफा मिळवतो आणि त्याच्यातून समाजात त्या व्याख्यात बसणारे आपले आजचे उद्योजक युवा उद्योजक गौरव आकाशे यांचं सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्याबद्दल एक सांगायला म्हणजे अनबॉक्स तुम्ही ऐकलं असेल. अनबॉक्स वेगवेगळ्या शहरामध्ये मोठमोठ्या फूड डिलिव्हरी कंपन्या आहेत किंवा किती आहेत, पण रत्नागिरीसारख्या एका छोट्या शहरामध्ये अनबॉक्स म्हणजे आपलं स्वतःच म्हणजे रत्नागिरीमध्ये विकसित केलेलं फूड डिलिव्हरी आहे. आणि त्यानंतर आता त्याच्याद्वारे आणखीनही वेगवेगळ्या सेवा अनबॉक्सद्वारे दिल्या जातात. तर हे गौरांना एकूण निर्मिती आहे त्यांच्या संकल्पनेतून ते सुरू झालेलं आहे. आणि त्यासाठी त्यांना यावर्षी एक पुरस्कारही मिळालेला आहे, न्यूज एन आयकॉन. आणि MSME मगाशी या दिवसाच्या सुरुवातीला MSME असं हे झालं, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय त्यांच्यातर्फे आणि हे झालेलं. त्याच्यामध्ये न्यूज एन आयकॉन हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करूया. तर त्या निमित्ताने आपण आज त्यांची मुलाखत घेतोय. मी आता यापुढे आणखी काही बोलत नाही, आता त्यांना प्रश्न विचारतो. तर ही अनबॉक्स ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? कारण आता जो पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याच्यामध्ये मार्केटमधली गॅप ओळखणं म्हणजे बाजारपेठेत नेमकं काय हवं आहे हे नेमकपणाने ओळखणं आणि त्या आधारे व्यवसाय करणं ह्या गुणांसाठी म्हणून यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि 20,000 जणांमधून यांची निवड झालेली आहे. तर ही संकल्पना आपल्याला अनबॉक्सिंग नेमकी कशी सुचली? मुळात मी सगळ्यांना धन्यवाद देतो, सरांना धन्यवाद देतो, आम्ही सगळ्यांना की एका अशा लहान उद्योजकाची पण त्यांनी दखल घेतली आणि आज इथे तुमच्यासमोर जे काही मी केलंय की 5 वर्ष हा बिझनेस करतोय त्याचं जेवढं काही तुमच्या हिताचं असेल, तुमच्या फायद्याचं असेल ते सांगण्याची एक संधी इथे आज या व्यासपीठावर भेटली. तर जरूर सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही आलेला त्यामध्ये तो आम्ही सण देतो आणि कोणत्या सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अनबॉक्स ही संकल्पना कशी सुचली? तर काय झालं, 5 वर्षापूर्वीचा जो तुम्ही काळ बघा 2019-20, जेणेकरून जेव्हा आपल्याकडे पूर्ण जगामध्ये कोरोनाचं संकट प्रचंड प्रमाणामध्ये होतं आणि
मी कायम माझ्या म्हणजे काही वेळेला एंटरप्रिनर नवउद्योजक म्हणून पण माझे सेशन्स होतात, बऱ्याच कॉलेजला आतापर्यंत लेक्चर दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांना काय सांगतो की आता लोकांना काय हवं आहे, ते मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे जी आपण आपल्या मार्फत पुरवू शकतो, याची कायम आपण संधी शोधली पाहिजे की कुठे काय गरज आहे लोकांना, आपण काय करू शकतो. तर त्यावेळेला अशी एक मला उणीव जाणवली की आपल्याकडे किंवा जस्ट कोरोना यायच्या आधीची गोष्ट आहे की आपण कामानिमित्त कधी इथे कुठे लग्नाला किंवा कुठे समारंभाला पण बाहेर जातो. तर तेव्हा माझंही जाणं येणं व्हायचं आणि त्यावेळेला असं झालेलं की तिकडे काही वेगळ्या कंपन्या आहेत मोठ्या शहरामध्ये. तर आमच्या नातेवाईकांनी आम्हाला उशीर झाला होता पोहोचायला आणि ते म्हणाले की ठीक आहे तू 1000 मिनिटं थांब, आपण मागूया. तर मागूया म्हणजे जनरली आम्हाला काय सवय झाली की ते जाऊन कुठं तरी काहीतरी घेऊन येणार असतं. पण त्यांनी तेव्हा मोबाईलमध्ये गेले, एक ॲप होतं त्याच्यावर त्यांनी ऑर्डर दिली. ती ऑर्डर घेऊन तो मुलगा एक साधारण 20-25 मिनिटामध्ये त्याचे आला, जे त्यांनी काही फूड मागवलं होतं आणि आमचं जेवायचं होतं. पोटभर आम्हाला जेवायला मिळालं आणि तिथेच विचार चालू झाला की आज जर हे मुंबईमध्ये पुण्यामध्ये चांगल्या प्रकारामध्ये रुजलेलं आहे, अशा प्रकारचं काही फूड आपण ऑनलाईन मागवू शकतो. तर याची कुठेतरी सुरुवात आपल्या शहरात पण आपल्याला जाऊन करायला पाहिजे. कारण येणारं पुढचं तरुण पिढी आहे किंवा निरनिराळे उद्योग आपल्या इथे येणार आहे, तर वेगळी माणसं येणार आहेत. तर कदाचित याची गरज आपल्या इथल्या लोकांना. त्यावेळेला मी विचार केलेली गोष्ट म्हणजे हॉटेल व्यवसाय, की ह्या लोकांना एक ॲडिशनल बिझनेस हा मिळू शकतो. अशा दृष्टिकोनातून विचार केला आणि तिथे आपल्याला म्हणायला हरकत नाही की कुठेतरी सुरुवात या गोष्टीची मनामध्ये होती. प्रवास करत येताना डोक्यात होतं की आपण असं काहीतरी करूया. मग आपले इथलेच म्हणजे त्यांचंही नाव सांगायला हरकत नाही, आर्यस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, त्याचे सर्व प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार म्हणून सर आहेत. आपले इथेच आहेत, आपल्या इथे लांजा गावात एक खापलोलीमध्ये आहे. तर त्यांची इथे IT कंपनी आहे. म्हणजे आपल्याला असं माहिती असतं की IT कंपनी फक्त मुंबई पुण्यामध्ये असते. तर ह्या दोन तरुणांनी प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या 12 ते 15 वर्षामध्ये ITचा बिझनेस सेट केलेला आहे. तर त्यांना जाऊन मी माझी संकल्पना सांगितली की अशा प्रकारे माझ्या डोक्यात आहे की आपण पण इथे काही करू शकतो का, आपण एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो का. आणि त्यांनाही ते वाटलं की थोडं चॅलेंजिंग आहे, एवढं सोपं नाही आहे, पण म्हटलं सुरुवात तरी करूया, काय होतंय का बघूया आपण. आणि अशा दृष्टिकोनातून त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि मग त्या लोकांनी ते करायचं असं ठरवलं. आणि नेमकं म्हणजे ती गोष्ट ॲक्च्युली चांगली नाही घडली की कोरोनाचं आगमन झालं आणि मोठ्या फटका बसला, अनेक व्यवसाय बंद झाले. त्याच्यामध्ये हॉटेल व्यवसाय हा प्रामुख्याने होता की ज्यांच्याकडे लोक येऊन बसायची त्यांना आपण खाणं द्यायचो, पण त्यांना यायलाच सरकारने बंदी घातली की तुम्ही आजूबाजूला बाहेर पडू शकत नाही, फक्त तुम्हाला मेडिकल किंवा किराणा पण देऊ शकता, पण बाकी ठिकाणी जायला बंदी होती. तेव्हा त्या व्यवसायावर तेव्हा खूप मोठी गदा आलेली होती. काय करणार ते लोक. तर मग मी त्या संधीचा असा उपयोग केला की म्हटलं चल आता कोरोनामुळे त्या व्यावसायिकांचाही प्रॉब्लेम आहे, आपण पण कुठेतरी ॲप चालू करतोय, तर त्याचा पहिला फायदा आपण हॉटेल व्यावसायिकांना देऊ शकतो. आणि त्यावेळेला रत्नागिरीतील हॉटेल असोसिएशन जे आहे त्याला मी जाऊन भेटलो आणि त्यांना ही संकल्पना सांगितली. म्हटलं आपण अशा प्रकारे तुमचा बिझनेस चालू ठेवू शकतो. आपण एखादा ॲप दिलं तर लोकांना त्याच्यावर आपण मागवायला सांगू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. याच्यामध्ये रोजगार 2 प्रकारचा निर्माण होणार होता. एक म्हणजे जे लोक करतायत म्हणजे हॉटेल चालवत आहेत त्यांना बिझनेस मिळणार होता आणि जी डिलिव्हरीची मुलं असतात तेव्हा ती प्रचंड प्रमाणात लागणार होती. तर त्या सगळ्या मुलांना दररोज काही ना काहीतरी पैसे मिळण्याचं एक साधन निर्माण होणार होतं. कारण त्यावेळेला सरकारतर्फे डिलिव्हरी बॉय जर कोणी असेल, फूड डिलिव्हरी बॉय, तर त्याला तशी परमिशन होती, त्याला काही टेस्ट होत्या, पण त्या असतील तर आणि त्याने जर सुरक्षितता बाळगलं तर त्याला ते पोचवण्याची संधी होती. आणि ती रीतसर आम्ही परमिशन घेऊन 7 जून 2020 ला अनबॉक्स नावाचं डिलिव्हरी ॲप्लिकेशन, फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशन चालू केलं. जवळपास 40 ते 45 युवकांना तेव्हा रोजगार प्राप्त झाला. अनेक 100हून अधिक हॉटेल व्यावसायिकांना त्याचा व्यवसाय त्यावेळेलाही करता आला आमच्या मार्फत आणि त्यांनी आम्हाला पण खूप चांगली साथ दिली आणि खऱ्या अर्थाने हे ॲप्लिकेशन चालू झालं. आता तुम्ही इथे सगळ्या महिला वर्ग बसलेला तेव्हा मी महिलांसाठी पण एक योजना आणली जी आजही चालू आहे. की तुम्हाला बऱ्याच जणांना तुमच्या हातामध्ये खूप चांगली कला असते, तुम्ही खूप चांगलं काहीतरी एखादा अन्नपदार्थ बनवतो, पण त्याच्यामध्ये मार्केटला कसं पोहोचायचं ही प्रत्येकापर्यंत एक मोठी अडचण असते. तर तेव्हा आम्ही अशी सोय केली होती, आजही ती चालू आहे, की जर तुम्हाला एखादा पदार्थ
आजही अनबॉक्समध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्ही समजा एखादं नॉनव्हेजचं जेवण बनवता, तुम्ही चिकन बनवता, तुम्ही काही मोदक बनवता, तुम्ही पुरणपोळ्या बनवता, दिवाळीचं काही फराळ बनवता, तर याच्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट ऑर्डर किती, समजा मी आहे आणि मला समजा काही 2 किलो काहीतरी तुमच्याकडे चाललेले हवे, कोणाकडचे 21 मोदक हवे आहे, तर हे तुम्ही तुमचं जर ॲप्लिकेशनवर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असाल तर तुम्हाला काही ठराविक दिवसांपर्यंत समोरच्या ग्राहकाकडनं ती ऑर्डर स्वतःकडे घेता येते आणि जेवढी ऑर्डर आहे तेवढी ऑर्डर आमचा डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे येऊन ती त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. याच्यामध्ये काय घडतं की तुमचं वेस्टेज अजिबात होत नाही. जेवढी ऑर्डर, जेवढा मागणी आहे तेवढाच पुरवठा होतो आणि अनेक महिलांनी या योजनेचा तेव्हा लाभ घेतला. तर आतापेक्षा त्यावेळेला या गोष्टीची जास्त गरज होती. आजही अनेक महिला आमच्याकडे आहेत की ज्या अशा प्रकारे उद्योग व्यवसाय आमच्याकडे करत आहेत किंवा काही महिला बचत गट असतील तर त्यांनाही हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे वापरता येऊ शकतं की तुम्ही जे काही तुमच्या महिला बचत गटामध्ये जे काही पदार्थ बनवत असतात आणि तुमचीच कोणी मुलं असतील, तुमच्या वाडीतली असतील, आजूबाजूच्या गावातली असतील, तर त्याच मुलांना आपण डिलिव्हरी बॉय म्हणून नेमू शकतो. म्हणजे तुम्हालाही धंदा मिळू शकतो आणि त्या मुलांनाही काहीतरी रोजगार मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची काही संधी महिलांना आम्ही तेव्हापासून देऊ दिलेली आहे आणि साधारण अशा प्रकारे अनबॉक्सची कल्पना सुचली आणि ती बऱ्यापैकी रुजलेली आहे. आणि जसं म्हणाले विविध शहरांमध्ये, तर आता चिपळूण आणि रत्नागिरी आणि दापोली अशा 3 शहरामध्ये ॲप्लिकेशन व्यवस्थित काम करतंय आणि कोल्हापूरमध्ये गेले 8 महिने ऑफलाईन आमचं काम चालू आहे. ऑनलाईन आता थोड्या दिवसामध्ये मी चालू करणार आहे. धन्यवाद. माझं बरंचसं काम कमी केलं. म्हणजे मी जे प्रश्न विचारणार होतो त्याचं त्यांनी आधीच काही प्रश्न उत्तरं दिले. सुरुवातीला जसं मी म्हटलं की उद्योजक हा एकटा मोठा होत नाही, तो आपल्याबरोबर समाजाच्या अनेक घटकांना मोठं करायला असतो. व्यावसायिक असतील, धार्मिक आता म्हणतात महिला असतील किंवा डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून त्यांना रोजगार देणं असेल, सगळ्या प्रकारे व्यावसायिक आणि उद्योजक याच्यामध्ये हाच फरक असतो. तर उद्योजकता हा अचानक येणारा विषय नाही. म्हणजे आपल्याला तशी मानसिकता असावी लागते आणि परवानग्यांना वारसा वडिलांकडून मिळालेला आहे उद्योजकतेचा. म्हणजे प्रत्येकाला वारसा असेल तसं नाही, पण वारसा असला तरी नुसता वारसा असून उपयोग नाही. स्वतःचा काहीतरी त्याच्यामध्ये ॲडिशन केल्याशिवाय, नवीन काहीतरी नाविन्य आणण्याशिवाय काही उपयोग होत नाही. तर परवानगी यांचं आगाशे स्टोअर, आता आगाशे एम्पायर म्हणून सगळ्यांना माहिती आहे. तर त्याची सुरुवात म्हणजे गेली अनेक वर्ष आगाशे कुटुंबीय उद्योजक आहेत. पण काळानुसार त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये, उद्योगाच्या प्रवासामध्ये कसे बदल झाले हे जर तुम्ही कधी आगाशे स्टोअरमध्ये गेला तर तिथे फोटोची फ्रेम करून लावलेले आहेत वेगवेगळ्या. कुठल्या वर्षी सुरुवात झालं तेव्हा काय होतं, नंतर 5 वर्षांनी काय झालं. तर ह्या फ्रेममधून तुम्हाला म्हणजे दृष्टिकोनही कळतो की आपण काळानुसार बदललं पाहिजे आणि नुसतं बदललं नव्हे तर त्याचं डॉक्युमेंटेशनही करून ठेवलं पाहिजे की आम्ही काळानुसार कसे बदललो. तर त्याबद्दल मला विचारायला वाटते की एक छोटंसं किराणा दुकान तिथपासून आगाशे एम्पायर म्हणजे 2 मजली मॉल आहे तिथल्या रत्नागिरीतल्या उद्योजकांचा. ती खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर हे सुरू करणं अत्यंत खूप जोखमीचं होतं, कारण त्या दरम्यान इथे आणखी काही मोठ्या कंपन्यांचे मॉलही रत्नागिरीत आहे. तर त्या स्पर्धेला तुम्ही कसे सामोरे गेलात आणि थोडंसं तुमच्या कौटुंबिक म्हणजे वडिलांच्या उद्योगाची कशी प्रगती झाली आपण थोडक्यात, म्हणजे कारण ती उद्योजकतेची फिक्सच असणार आहे सगळ्यांसाठी. म्हणून मला असं वाटतं की जसं अनिकेत सर म्हणाले की काहीतरी वारसाला पण चालत आलेलं असतं, पण तुम्ही त्याच्यात काहीतरी बदल करून ते म्हणजे जे झाड रोपटं लावलेलं असतं कसं मोठं होईल याच्याकडे तुमची कायम कल्पकता असते पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असला पाहिजे. तर त्याप्रमाणे 1983 रोजी माझ्या वडिलांनी अनंत आगाशे यांनी किराणा मालाचं एक छोटं 10 बाय 10चं दुकान चालू केलं रत्नागिरीमध्ये. आणि ते अशा लोकवस्तीमध्ये होतं की जी शहरापासून प्रचंड म्हणजे गावात जशी एक काही तुम्हाला डोक्यासमोर जशी एक येत असेल की गाव याच्यामध्ये दुकान आहे त्याचप्रमाणे दुकान होतं. त्यावेळेला काही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. कच्चा रस्ता होता, डांबरी रस्ता सुद्धा नव्हता. तेच 10 बाय 10चं दुकान 1983 मध्ये चालू केलं होतं. ते आज जवळपास 10,000 स्क्वेअर फूटमध्ये आमचा मॉल आहे. आगाशे स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आमचं दुकान आहे. तर
शिकण्याचं काय आहे, अनिकेत सर म्हणाले तसं उद्योजकांसाठी काय करणं गरजेचं आहे, तर सातत्य गरजेचं आहे. एखादा व्यवसाय आपण चालू केला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं असं मनात करून व्यवसाय होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या टप्प्यातनं जावं लागतं. सुरुवातीला जरी आपण लहान असतो तरी लहान असताना आपल्या खर्चावर नियंत्रण पाहिजे, आपल्या शब्दाला महत्त्व पाहिजे, आपल्याला व्यवहार समजला पाहिजे, तो व्यवहार दररोज आपण लिहिला असला पाहिजे. त्याचा जर व्यवहार नसेल उद्योगाला तर तो उद्योग कधीच यशस्वी होत नाही. होऊ दे, तुमचे काही खर्च होते, तुमचं काही अजून ठिकाणी पैसे जाऊ दे किंवा तुम्हाला पैसे मिळू दे, पण त्याची कुठेतरी नोंद असणे तुमच्याकडे फार गरजेचे असते. त्यानंतर शब्द, जेव्हा तुम्ही एखाद्या ग्राहकाला सांगता की तुम्हाला अमुक दिवशी मी अमुक गोष्ट देतो, ती त्या दिवशी तुम्ही त्या वेळेला देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच त्यांची वेळ ही पण आपण पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बाजारात व्यवसाय करताना तुम्ही दिलेला शब्द, तुमची वेळ, तुमचा प्रामाणिकपणा याच्याकडे प्रचंड प्रमाणात ग्राहकांचं लक्ष असतं आणि ते आपण लक्षात ठेवूनच एखादा उद्योगधंदा केला पाहिजे. आणि प्रचंड कष्टाची प्रचंड तयारी ही आपण उद्योग करताना ठेवली पाहिजे. कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता. म्हणजे त्यावेळेला वडिलांनी एकटे असताना धंदा बिझनेस चालू केला. आज माझ्याकडे 60 जण कामाला आहेत माझ्या नुसत्या एम्पायरमध्ये. सगळे माझे बिझनेस मिळून जवळपास 125 लोक कामाला आहेत. पण नुसतं आदर्श स्टोअरमध्ये मी 60 जणांना रोजगार करून दिलेला आहे. 2 शिफ्टमध्ये माझ्याकडे काम चालतं. आणि तुम्ही सर म्हणाल तसं स्पर्धा ही कायम आपल्याला सतत होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या तोंडाचं नाव आहे. आमच्या धंद्याशी पॅरलल धंदा म्हणजे डिमांड गेल्या 5 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये आलेला आहे. रिलायन्स मॉल माझ्या इथून 2 मिनिटावर आहे. म्हणजे ते आमच्या क्षेत्रातले एवढे मोठे राक्षस आहेत की त्यांच्यासमोर धंदा करणं म्हणजे प्रचंड मोठं चॅलेंज आहे. तरी पण आम्ही आमची कोणती तत्व नाही सोडली. जो काही योग्य दराचा आणि हा मला ते सांगायचं राहिलं की जेव्हा तुम्ही धंदा वाढवत जाता आणि तुम्हाला कळते की आपल्याला फायदा जो काही मिळतो त्याच्यातला काही फायदा जर आपण लोकांना वाटला तर ते लोकांना असं वाटणं म्हणजे त्यातला काही जो काही फायदा मिळतो त्यातलं काही पर्सेंटेज जेव्हा तुम्ही लोकांना ग्राहकांना देता तेव्हा त्यांना त्याचं काहीतरी अट्रॅक्शन वाटतं. नाहीतर तुमच्या आणि पाठच्या ते फरकच राहत नाही. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा काही मोबदला ग्राहकांना परत देता तेव्हा ते नक्कीच तुमच्याकडे परत देतात. मग त्यांना आणि क्वालिटीमध्ये कुठेही आपण कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणजे आज तुम्ही एखादा पदार्थ बनवून ज्या कच्चा माल आणून तुम्ही पदार्थ बनवत आहे तर तुमचं असं मन बदललं नाही पाहिजे की उद्या चला आता जरा स्वस्तात करावं वाटेल लावण्या तसे एक आपले लोक पैसे देत आहेत आता स्वस्तात आणून करूया म्हणजे 4 पैसे जास्त मिळतील. पण असं जेव्हा तुमचं मन विचार करायला लागतं त्या दिवशी आपला ऱ्हास व्हायला सुरुवात होते. ज्या क्वालिटीला तुम्ही आज विकताय त्या क्वालिटीलाच तुम्हाला कायम विकता आलं पाहिजे. कारण का ग्राहक तुमच्याशी तुमच्या एका रिलेशनवर नातेसंबंधांवर जोडला गेलेला असतो. आज म्हणजे जेव्हा आपण स्पर्धा म्हणतो सर म्हणाले की तुम्ही स्पर्धेला कसं तोंड दिलं तर आज आमचे हजारो ग्राहक आहेत की जे एका रिलेशनवर बांधलेले आहेत. त्यांना माहिती आहे की नाही एखादी गोष्ट आणायची असेल ती लांब असेल तरी चालेल पण ते आकाशाच्या दुकानातून आम्ही आणणार. तर त्याच्यासाठी तो ग्राहक आल्यानंतर त्याच्याशी व्यवस्थित बोलणं असेल, त्याला समजा एखादी गोष्ट खराब झाली तर ती वेळोवेळी तिला बदलून देणं म्हणजे रिटर्न पॉलिसी आपण त्याला म्हणतो. उन्मत्तपणे काही लोक ग्राहकांशी बोलतात तर तसा आपला स्वभाव असला नाही पाहिजे. आपण व्यवस्थित ग्राहकांशी बोललं पाहिजे. जेवढा शक्य त्या प्रमाणात तुमचा डिस्काउंट तुम्ही लोकांना दिला पाहिजे. स्वच्छता असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुमचं दुकान जे काही असेल ते असं स्वच्छ नीटनेटकं. तुम्ही आता माझ्या दुकानात आला तर मी तुम्ही माझ्याकडे जळमळ शोधून दाखवा की तुम्हाला काय म्हणेल ती गोष्ट करेल. म्हणजे प्रचंड काही तत्व आपण आपल्या उद्योगधंद्याची ठरवली पाहिजे की आपण बाबा ह्या तत्वामध्येच उद्योगधंदा करणार आहोत. तर त्यावेळेला कितीही मोठा शत्रू आला तर ठीक आहे त्या वेळेपुरतं आपण जरा पाठीपुढे होतो पण काळाच्या याच्यामध्ये आपण टिकून राहतो. आज नाही तर एवढं सोपं नव्हतं. ह्यांच्यासमोर टिकून व्यवसाय करणं हा अतिशय चॅलेंजिंग जॉब आहे. पण आईबाबांची पुण्याने त्यांनी केलेलं कष्ट आणि आता आम्ही करत असलेला उद्देश ह्याच्यातनं हा सगळा व्यवसाय हळूहळू स्पर्धेला तोंड देत उभा राहिलेला आहे. किती आव्हानात्मक व्यवसाय चालवणं आहे तुम्ही स्वतः अनुभव घेत असाल. पण एका आपल्या डोळ्यासमोर मोठ्या झालेल्या उद्योजकाचं तोंडून ते ऐकतं की अधिक लेख आपण करू शकतो. या पुढचा एक आता बोलता आपण म्हटलं झालं की वडिलांच्या व्यवसायात त्यांनी नवीन काही गोष्टी आणल्या वगैरे. तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होते असं नाही.
तसं यांच्यामध्ये त्यांनी आकाशी काकांनी एक स्वप्न बघितलं होतं गोटी सोडा. गोटी सोडा आपण तिथे रत्नागिरीमध्ये सुरू करायचं काही वर्ष बरेच वर्षांपूर्वी आणि ते त्यांनी सुरूही केलं होतं. पण त्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यावेळेच्या उपलब्ध साधनसामग्री किंवा त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते अडचणी होऊन ते शेवटी बंद करावं लागलं त्यावेळेला. पण आज त्या अनेक वर्षांनी गौरांनी ते सगळं डोक्यात ठेवून बरोबर आता एक चांगलं औचित्य साधून बरोबर त्या दिवशी ते त्यासाठीची सगळी व्यवस्था करून मोठी सोडा इतके वर्षांनी त्यांनी बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. ते सुरू झालं तोपर्यंत बाबा आणखी नव्हतं. तर हे नेमकं काय कसं काय केलं तुम्ही ते पण सांगा. म्हणजे उद्योजकांनी एखादी कल्पना आपली आत्ता वर्कआउट नाही करते, आत्ता प्रत्यक्षात आली नाही तरी ती बातम्यात गुंडाळूनच करायला पाहिजे असं काही नाही. त्याचं बीज जर मनात आपलं जागरूक ठेवलं तर ते केव्हाही त्याच्यापासून मोठा वृक्ष होऊ शकतो. हेच मला सांगायचं आहे. तर सांगितलं मी तुम्हाला म्हटलं तसं 1983 ला जेव्हा दुकान चालू झालं तर त्याच्या आधी वडिलांचा गोटी सोडा बनवण्याचा व्यवसाय होता. आणि आता तुम्ही बैलगाडी म्हणतो तेव्हा त्याला 2 बैल असतात म्हणून ती बैलगाडी आपल्याला म्हणतो. तेव्हा आमच्या वडिलांकडे आमच्याकडे एका होता, म्हणजे एकच पुढे बैल असतो आणि त्याला पाठी गाडी असते असा एक एका होता. आणि त्यांनी गोटी सोड्याचा व्यवस्थित चालू केला होता. आणि तेव्हा आमचा म्हणजे आकाशाचा गोटी सोडा अशा नावाने रत्नागिरीमध्ये तो खूप प्रसिद्ध होता. तेव्हा वरती नाचण्यातनं खाली बाजारात गोटी सोडा आणणं म्हणजे एवढा द्राविडी प्राणायाम होता, एवढं सोपं नव्हतं. प्रचंड रस्ते तर अजिबात नव्हते, कच्चे रस्ते होते. त्याच्यातनं ती गाडीवरनं ते आणायचे. काचेच्या बाटल्या असतात ती लोकांना द्यायचे, परत रिकामा बाटल्या घेऊन जायच्या आणि परत गोटी सोडा बनवायचा. पण खूप ते त्यांना त्याची मेघ जमली होती आणि खूप चांगला प्रतिसाद गोटी सोड्याला आमचा मिळालेला होता. पण म्हणतात तसं काही अशा अडचणी आल्या की एक दिवशी त्यावेळेच्या गोटी सोड्याच्या मशीनला सुरक्षितता फार कमी होती. त्याच्यात असं व्हायचं की तो फिरवायला लागायचा, म्हणजे आतमध्ये गॅस जाण्यासाठी तो सोडा फिरवायला लागायचा. आणि तो फिरवताना जर एखादी बाटली फुटली तर आणि जर ती तुमच्या अंगावर आली तर त्याला काही सुरक्षितता नव्हती. आली तर आली, फुटली तर फुटली, लागली तर तुम्हाला लागली, नाही लागली तर ती तुमचं नशीब. तर एक वेळेला असं झालं की एक बाटली अशा प्रकारे फुटली की आजही माझ्या वडिलांना बघाल ते मानाची ती अशी एक चावडी हात गेली तुम्हाला दिसेल. तर एक बाटली फुटली आणि तिची काच बाबांच्या पाण्यामध्ये सोडायची ते हात गेली. आणि काही तेव्हा फार मोठ्या मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नव्हत्या. तेव्हा बाबांची ते शेजारी राहणारे कुटुंब होतं, त्यांनी डॉक्टरांना बोलवलं, सांगितलं की असं झालं. त्या डॉक्टरांची तेव्हा कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी रिस्क घेऊन त्यांना दिसत होतं की ते जे काय प्रमाण रक्त येतं येतं जे काही होतं तर ह्याच्यावर कितपत मला जमेल. पण शेवटी आज पेशंट वाचला पाहिजे त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी तिथे टाकी घातली, जी काही काढली बाहेर. पण प्रसंग एवढा वाईट होता की जीवन मरणावर जाण्या एवढी अवस्था त्यांच्यावर आली. आणि मग अर्थातच जो काही घरामध्ये महिला वर्ग होता त्यांची आई म्हणजे माझी आजी, तर थोडंसं सांगितलं गेलं की असा व्यवसाय आपल्याला करायचा नाही की आता हे तुझ्या जीवावर भेटणार होतं. म्हणजे ठीक आहे नशिबाने ती कास आली सगळं झालं, पण अजून पुढे काय झालं तर कसं करायचं हे सगळं. तर त्यांनी सांगितलं की आपण नको करूया हा व्यवसाय. तरीही बाबांनी सांगितलं की नाही व्यवसाय म्हणलं की रिस्क ही प्रत्येक वेळेला आली तर चालू ठेवलं. त्यांनी थोड्या मोठ्या प्रमाणात चालू ठेवला. पण एकंदर त्यांना कळलं की कुटुंबाचं त्या प्रमाणात काही सपोर्ट नाही मिळत आहे. आणि अखेर त्यांनी तो व्यवसाय चांगला चालू असताना सुद्धा अशा प्रकारची रिस्क परत येऊन काहीतरी होऊ नये आणि त्याचं निमित्त आपण होऊ नये त्यामुळे त्यांनी तो बंद केला व्यवसाय. पण त्यांच्या मनात सतत होतं त्यावेळेपासून की आपली त्यांचं एवढं प्लॅनिंग झालेलं होतं की जसं तुम्हाला थम्सअप मिरिंडा त्या मोठ्या मोठ्या कंपनीजचा स्प्राईट आहे, पेप्सी आहे, तर त्यावेळेला MIDC जागा घेऊन आपली जी काही छोटी मशीनवर सुरुवात केली होती त्याची मोठ्या प्रमाणात कुठेतरी सुरुवात करूया असं त्यांच्या मनामध्ये होतं. पण त्यांनी या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन ते थांबवलं. आणि माझ्या मनात असं आलं की आपल्याला ज्या आईबाबांनी मोठं केलंय, ज्यांच्यामुळे आपण हे दिवस आज तिथे बघतोय, तर त्यांचं एखादं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो का. त्याचा एक वर्षभर मी अभ्यास चालू केला की आपल्याला पण गोटी सोडा चालू करता येईल का. आणि तो योगायोगाने त्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी जर आपण तो चालू केला तर त्यांना एक वेगळा आनंद आपण देऊ शकतो. आणि आई वडिलांना आनंद देण्यापेक्षा वेगळं अजून काही पैशाने सुख विकत घेता येतं असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याचा एक सातत्याने अभ्यास चालू केला. हैदराबाद इथे गोटी सोडण्याचं मशीन आता ऑटोमॅटिक म्हणजे जी त्यावेळेला रिस्क होती ती आता रिस्क नसते, ऑटोमॅटिक मशीन येतं.
तुम्ही बाटली लावू शकता, आतमध्ये सोडा तयार होतो आणि सोडा बाहेर येतो. तर तंत्रज्ञान आहे, अर्थातच खूप अपडेशन झाली, पण काळाबरोबर बोटी सोडा पण खूप पाठी पडला होता. पण मला असं म्हणजे वाटत होतं की बोटी सोड्याला जी टेस्ट आहे ती आताच्या कोल्ड्रिंकला सुद्धा तेवढी टेस्ट येत नाही. पण त्याच्यामध्ये अभ्यास खूप करायला लागला, खूप प्रयोग करायला लागले. ती टेस्ट घेण्यासाठी अनेक धडपडी करायला लागल्या. 2-3 वेळा आम्ही हैदराबादला जाऊन आम्ही ती मशिनरी विकत घेतली. तेव्हा बाबांना काही यातलं माहिती नव्हतं. आम्ही MIDC मध्ये आता एक सोडा सेटअप केला आहे बोटी सोड्याच्या मशीनचा, आणि त्याचा 29 ऑगस्टला वाढदिवस असतो. आणि त्याच दिवशी आम्ही त्यांना सरप्राईजली आमचं एक असं मंडळ आहे, कोणसाई मित्र मंडळ म्हणून, त्या हॉलमध्ये आम्ही त्यांना बोलवलं 2 मिनिटं जरा एक काम वगैरे येऊन जा. आणि आल्यानंतर त्यांच्याच हस्ते जे आम्ही 7 प्रकारचे फ्लेवर बनवतो बोटी सोड्याचे, आवळा आहे, कोकम आहे, जिंजर आहे, लेमन आहे, लेमन मिंट आहे, असे 7 प्रकार आहेत. आणि त्यांच्या हस्ते आम्ही बोटी सोड्याचं ओपनिंग केलं. आज जवळपास शहरामध्ये 22 ठिकाणी हा बोटी सोडा आपण वितरित करतो. त्याच्यातनं सुद्धा कमीत कमी 4 ते 5 जणांना रोजगार मिळाला, का त्याच्यासाठी पण माणसं लागतात हे सगळं बनवण्यासाठी. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर लागतात, डिस्ट्रीब्युटरला पण त्यामुळे वेगळं काम मिळालं आणि त्यांना आनंद मिळाला. त्याचं कुठेही आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही, त्यांना जो काही आनंद मिळाला. आणि आज परत आगाशांचा बोटी सोडा आम्ही मार्केटला, त्याची ओळख 1983च्या आधी होती, तीच ओळख आज आम्ही परत दिली आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. म्हणजे आम्हीच कुठेतरी कमी पडतो. आम्ही सांगतो की जरा थोड्या दिवसांनी वाढवूया. तर मला वाटलं की आता काय परत बोटी सोडा कोण घेईल नाही घेईल. पण पहिल्यांदा 2,500 बाटल्या मागवल्या, तर त्या 2,500 सगळ्या बाटल्यांचं रोटेशन आता व्हायला लागलं आणि अजून आता आम्ही बाटल्या मागून तो धंदा वाढेल कसा याच्याकडे आता आमचं थोडं लक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने बोटी सोड्याचा प्रवास तिथपासून तिथपर्यंतचा झालेला आहे. प्रवास आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की असं म्हणतात ना की काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं उत्तर असतं. फक्त त्याच्यात एक ॲडिशन करायची वाटते की काळानुसार आपल्याला बदलत राहावं लागतं, तर आपण त्या उत्तराला योग्य न्याय देऊ शकतो. सरांना विचारण्यासारखं खूप काही आहे, पण आणखीन आता 1-2 प्रश्नांमध्ये आपण वेळेचं मर्यादा असेल 1-2 प्रश्नांमध्ये आपण थांबूया. तर दुसरं एक विचारायचं असं होतं की इथे रत्नागिरीसारख्या शहरामध्ये असणारी कंपनी जेव्हा पितांबरीसारख्या मोठ्या कंपनीला आपली सेवा पुरवते, तेव्हा जनरली असं असतं की मोठ्या कंपन्या या मोठ्या कुठल्याही शहरांमधूनच आपल्या सेवा पुरवठादार निवडतात. पण इथलं अनबॉक्सचं काम इतकं चांगलं आहे ते ऐकून पितांबरीचे जे रवींद्र रघुदेसाई आहेत त्यांनी गौरंग गावाची यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची अनबॉक्स आता पितांबरीसाठी ठाण्यामध्ये सेवा देत आहे. ते कशा पद्धतीचं आहे हे जाणून घेऊया. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आपण एका छोट्या शहरात आहोत, आपण कुठेतरी गावात आहोत, मग आपल्याला कुठे मोठी संधी मिळणार आहे असं काही नसतं. आपण योग्य पद्धतीने जसं ते म्हणाले की प्रामाणिकपणे आणि कष्ट जर करत राहिलो तर आपल्या कष्टांची दखल कुठेही कोणीही घेऊ शकता. आता सोशल मीडियाच्या जगात तर ते सहजच शक्य आहे, फक्त कंटिन्युटी आवश्यक आहे. त्यांचे मुळात मी आभार मानेन रवींद्र सरांचे. आज कोट्यावधीचा टर्नओव्हर असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण आज पितांबरी नाव बोललं आणि कोणाला माहिती नाही असं कोणी ग्राहक नसेल ज्याला पितांबरी माहिती नाही. तर त्यांनी साधारण जून-जुलै महिन्यामध्ये आमच्याशी संपर्क केला त्यांच्या टीमने की आम्हाला सुद्धा आमचे प्रॉडक्ट आता ऑनलाईन विकायचे आहे, तर अनबॉक्स मार्फत आपण करू शकतो का. तर तू पण एक मराठी उद्योजक आहेस, कोकणातनं तुम्ही हा व्यवसाय चालू केला आहे आणि मला जो मध्यंतरी पुरस्कार मिळाला नेक्स्ट जे नायकर म्हणून, तर तोही त्याने कुठेतरी बघितला होता आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की गौरव आपण करू शकतो का. म्हटलं जरूर सर, तुमच्यासारख्या मोठ्या उद्योजकाबरोबरचं काम करायला मिळणार असेल तर नक्कीच आम्हाला आवडेल. आणि 2 महिन्याचं आमचं ट्रेनिंग थोडं झाल्यानंतर आज ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये आता हळूहळू सुरुवात होते, पण डोंबिवलीमध्ये पहिली ब्रँच आमची पितांबरीची जी सगळी प्रॉडक्ट आहेत ती आज अनबॉक्सचं ॲप्लिकेशन चालू केल्यानंतर पूर्ण पितांबरीचे प्रॉडक्ट्स आज तिथल्या ग्राहकांना ऑनलाईन मार्फत मागवता येतात. आणि हे खूप गरजेचं असतं की आपण आता पितांबरी उद्योग समूहाला अनबॉक्ससाठी ॲप्लिकेशन करता येऊ शकतं किंवा त्याच्यात काही कठीण नाही, त्यांनी पैसे खर्च केले की ते करू शकतात. पण निवड त्यांच्यामध्ये तो भाव होता की
की आपण मोठे झालोय तर आता कोणाला तरी घेऊन पण त्यांना पण आपण ती संधी देऊया. तर कोणीतरी संधी आपल्याला देणं पण गरजेचं असतं. जसं आज अमित सर या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचून तुमच्यासाठी काही त्यांनी आज ते सेशन उपलब्ध केले, काही गेम्स घेतले किंवा अजूनही त्यांचं काम खूप मोठं आहे. तर महिलांना रोजगार मिळावा, रोजगार संधी निर्माण व्हावी, उद्योजकता तुमच्या अंगात यावी, जसं त्यांनी प्रयत्न केला तसं कोणीतरी हा प्रयत्न करत असतं आणि त्याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. त्यामुळे रवींद्र सरांचे मी परत एकदा आभार मानेन आणि त्यामुळे आम्हाला ही संधी पितांबरीची चालू झाली आणि आता त्याच्यावर थोडंसं काम चालू आहे. तर तुम्हाला मी असं म्हणेन की या सेक्शनमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जेवढा महिला इथे जमलेल्या आहे, तर आम्ही आता म्हणजे वेळेच्या बद्दल मी लवकरच मुद्दा सांगून तो विषय संपवतो की सर्व्हिसेस नावाची गोष्ट आपण या रत्नागिरीमध्ये चालू केली. सर्व्हिसेस त्याच्यामध्ये तुम्ही आता महिला आहात तर तुमच्याकडे एक स्वतःचं कुठलं स्किल असतं. कोण टेलरिंगचा बिझनेस चांगलं करतं, कोण मगाशी म्हणून असं अन्नपदार्थ चांगलं करतं, कोण ड्राय आयटम चांगले बनवतं म्हणजे चकली, फरसाण, चिवडा, लाडू अजून काही असेल ते बनवतात, कोणी पापड बनवतात, गहू कुरड्या बनवतात, अशा प्रकारचे काही अन्नपदार्थ असतील किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू तुम्ही बनवत असाल आणि त्याला जर आज मार्केट हवं असेल आणि किंवा तुमच्याकडे एखादं स्किल आहे, तुमचं स्किल ते कोणाच्या तरी घरात जाऊन उपयोगात येणार असेल तर आम्ही सर्व्हिसेस नावाचं नवीन ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक तरुणांनी, स्त्रियांनी प्लंबिंगचं काम असू दे, इलेक्ट्रिशियन असू दे, फॅब्रिकेशन असू दे, सुतारकाम असू दे आणि कोणत्याही प्रकारची फी ₹0 घेऊन आपण त्याचं रजिस्ट्रेशन करतो आणि जर कोणाला अशा गोष्टींची गरज असेल ग्राहकाला तर एका क्लिकवर तो माणूस त्याला जोडला जातो आणि तुमचे जे काही पैसे असतात तो ग्राहक तुम्हाला थेट देत असतो. त्यामुळे हे पण एक आम्ही योजना चालू केली. त्याच्याबद्दलचे काही डिटेल्स असतील तर अमित सरांना आपण देऊ. तुमचे काही ग्रुप असेल व्हॉट्सअपचा त्याच्यावर आपण ते शेअर करूया. कारण अनिकेत सर म्हणाले असं बोलण्यासारखं भरपूर आहे. आतापर्यंत 5 वर्षामध्ये बरंच काही केलेलं आहे. तर त्याचाही तुम्हाला सगळ्या महिलांना उपयोग होऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या गावात खेड्यापाड्यात सुद्धा कुठेतरी जाऊन अशा प्रकारे अनुभवशी काही मदत लागली तर माझा नंबर घेऊन तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही जरूर वेळपट्टीने तुमच्याकडे येऊन सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. आणि जर कोणी अशा प्रकारचं करणार असेल तर त्यांनी आम्ही सर्वांना कॉन्टॅक्ट करावा, पण त्यांना जेवढं मार्गदर्शन जमेल तेवढं आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. त्यामुळे ते एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं होतं. तर या सेशनचा उद्देश तो आहे. आणि वेस्ट कलेक्शन आपण ते पण त्यांना मी बोलून ठेवतो. वेस्ट मॅनेजमेंटवर आपण गेली 2 वर्ष काम करतोय. म्हणजे तुमच्या घरात असलेला कचरा, त्याच्यात प्लास्टिकचा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा हा सुद्धा आपण गोळा करून तो रिसायकलसाठी परत तो दुसऱ्या लोकांकडे देतो. यासाठी कोणत्याही मदत हवं आणि यासाठी आता जे वेस्ट कलेक्शन बद्दल ते सांगताय तर कचरा हा प्रश्न गर्दीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे आज भयंकर रूप धारण करतोय. जो कुणी कसा सोडवायचा म्हणजे आपल्यापासून सुरुवात करण्याआधी वगैरे सगळी चर्चा त्याच्यावर होतच असते नेहमी. पण प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक असतं आणि त्या कचरा संकलन, प्लास्टिक कचरा संकलन आणि ई कचरा संकलन ही गोष्ट ते एकही रुपयाला फायदा नसताना किंबहुना त्याच्यासाठी त्यांचेच पैसे खर्च होतात सगळ्याकडे शहरात जाऊन ते कलेक्ट करणे ह्याच्यासाठी. तरी त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि वर्षभराहून जास्त काळ ते सातत्याने सुरू आहे. हे त्याचं वेगळेपण आहे. म्हणजे कचरा त्याबद्दल सांगताय फक्त मी मध्ये थांबवून सांगण्याचं कारण एवढंच की त्याचं वेगळेपण लक्षात यावं म्हणून. तर अशा प्रकारचं आपण म्हणजे आपण म्हणतो ना की मगाशी म्हणतो की उद्योग करताना तर ज्या समाजाकडनं तुम्हाला तो उद्योग मिळतो त्या समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागत असतो. त्यामुळे आपण अशा काही बऱ्याच गोष्टी करतो की ज्याच्यामुळे त्याचा फायदा काहीतरी समाजाला होऊ शकतो. कारण का असा कचरा जमून तिथं रिसायकल करून त्याच्यापासून जे प्रोडक्ट आम्हाला येतात. आता आम्ही आतापर्यंत 5 शाळांना संगणक दिलेलं आहे की ज्यांना सरकारकडनं संगणकाची सोय होत नव्हती. अशा 5 शाळांना आपण ते संगणकाचं वितरण केलेलं आहे. त्यानंतर वितरण नुसतं करून आपण थांबत नाही, त्याचा जो काही मेंटेनन्स असतो तो सुद्धा आपण आपल्या संस्थेतर्फेच त्यांना मेंटेनन्स त्या कॉम्प्युटरचा करून देतो आहोत. त्याप्रमाणे कपडे जे असतात तर अनेक गरीब कुटुंब असतात की ज्यांना कपड्यांचा किंवा अडचण असते तर त्या लोकांना आपण धरून त्यांना जे आम्ही जुने कपडे घेतलेले असतात त्यापासून जे नवीन कपडे येतात तर ते कपडे आपण त्या गावात जाऊन त्या लोकांना वितरित करतो ज्यांना त्याचा प्रॉब्लेम आहे ते आपण करतो. तर असं म्हणजे मगाशी मी बोललो की आपण पण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे. जर आपण कुठे एका चांगल्या लेवलला आलो असतो तर ते 4 पैसे आपण समाजासाठी सुद्धा खर्च केले पाहिजे.
हा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याने काहीतरी नक्कीच चांगलं घडतं, वाईट त्याच्यातून नक्कीच काही घडत नाही आणि अशा प्रकारे लोकसभा काम हळूहळू चाललेलं आहे. उद्योजक होणं म्हणजे फक्त नफेखोरी किंवा भरपूर फक्त आपल्या नफ्याचं बघणं आता त्याचा अर्थ नाही. त्याची अनेक उदाहरणं आपण पुस्तकातून वाचत असतो किंवा काय अगदी रील्समध्ये बघत असतो किंवा काय, पण ही दूरदूरची उदाहरणंपेक्षा सुद्धा आपल्या जवळचं उदाहरण आपल्याला होणार असतं नेहमीच. त्याच्यामुळे त्यांच्या बरेच प्रश्न आम्ही बरेच काढले होते, पण एवढे सगळे बोलायला वेळेच्या अभावी शक्य नाही आहे. पण सगळ्यांतर्फे मी पुढच्या वाटतेसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्याला कोणाला काही जर प्रश्न विचारायचा असेल एखादा प्रश्न तर आपण विचारू शकता. की मगाशी म्हटलं की आपल्याला माहिती देऊ शकतो की आमच्या ऑफिसमध्ये तर आम्ही पण त्यांना माहिती देऊ शकतो. तर वेळेचं बंद असल्यामुळे एवढं सगळं डिटेल बोललो नाहीये, पण प्रत्येकाला मी मार्गदर्शन करू शकतो 100%. दोन गोष्टी म्हणजे तुम्ही जशी एम्प्लॉयमेंट क्रिएट केली आणि तुम्ही उद्योजकही निर्माण केले या प्रवासात, तर त्या संदर्भात इथे उपस्थित महिला आणि त्यांचे कुटुंबीय किंवा तरुण मुलं मुली यांना थोडंसं बोलणं आलं असतं, पण थोडं अजून काय करता येईल जेणेकरून उद्योजकता वाढेल किंवा नोकरी पण असं काही थोडंसं. म्हणजे मी मगाशी बोललो त्याप्रमाणे बरंच काही ते सांगण्यासारखं होतं, पण अर्धा तासचा वेळ आहे मग किती बोलत त्याच्यात बोलता भरपूर बोलणं होतं म्हणून बोललो नाही. पण काय असतं की तुम्हाला तर ज्या प्रकारचं होतं आमचं एक आम्ही माध्यम निर्माण केलं आहे. म्हणजे जर कोणाला इच्छा आहे की बाबा माझा एखादा काय व्यवसाय आहे, मला एखादी नोकरी करायची आहे, तर त्यांना एखादं व्यासपीठ उपलब्ध आज होणं हे अत्यंत गरज होती काळाची. तर ती कुठेतरी आम्ही आता हळूहळू पूर्ण करत आणलेली आहे. आता पुढचं काम असं आहे की ज्यांना त्याची गरज वाटते त्यांनी जर आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्टली समजा एखादा माणूस मला की मी बाबा फॅब्रिकेशनचं काम करतो किंवा मी इलेक्ट्रिशियनचं काम करतोय, मला माझा व्यवसाय लोकांपर्यंत न्यायचा आहे किंवा मला उद्योगधंदा वाढवायचा आहे, तर त्यांना मी मार्गदर्शन करू शकतो. पण आत्ता मला कळलं नाही की तुम्हाला प्रत्येकाला काय काय अपेक्षित आहे किंवा त्याचं उत्तर मी सगळ्यांच्या वतीने इथे एकदा देऊ शकत नाही. त्यापेक्षा माझी पण टीम आहे, माझी मोठी टीम आहे ऑफिसची, तर मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू शकतो. फक्त एकच सांगेन की काही करा, म्हणजे नोकरी धंदा करा किंवा व्यवसाय करा, पण मगाशी बोलल्याप्रमाणे काही तत्व स्वतःची मनाशी बाळगून ते जर केलं तर कोणतीही जिथे तुम्ही पुढे नोकरी करताय ती नोकरी किंवा तुमचा व्यवसाय कधीच तुमचा पाठी येणार नाही. पण त्याला शिस्त पाहिजे, त्याला वेळेचं बंधन पाहिजे, वेळ पाळली पाहिजे, शब्द पाळला पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे, कष्ट केले पाहिजे, तर यश तुमच्या पाठी धावून येईल. अजिबात यश थांबत नाही. पण कुठेतरी आपण कमी पडतो. ते तुम्हाला मी सांगतो की बऱ्याचशा महिला आहेत किंवा आपण आता महिला बचत गटात किंवा असे अनेक पदार्थ बनवतो किंवा अनेक काही उत्पादनं आपण बनवतो कपडे किंवा असं काही विविध, तर त्याच्यामध्ये ते चांगलं कसं असेल त्याच्याकडे लक्ष द्या. आणि काय होतं शहरात जेव्हा तुम्ही माल विकायला आणता तेव्हा लोकांना तो असा कसा पण डिशमध्ये पॅकिंग केला आहे, कुठेतरी कोपऱ्यात स्टिकर लावला आहे, त्याला पेनाने काहीतरी लिहिलं आहे, अशी लोकांची अपेक्षा नसते. लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ, पण आम्हाला तो पदार्थ एका चांगल्या स्वरूपातच लोकांसमोर आला पाहिजे. डिस्प्ले तुमचं कसं आहे त्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जे काही उद्योगधंदा जे काही करत असतात ते जे प्रॉडक्ट तुमचं बाहेर पडतं, म्हणजे साधं तुम्हाला मी सांगतो कापडात कोणतं समजा पापड करतं आणि ते पापड प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅकिंग करतं, तर त्याचं जे वरचं स्टिलिंग मशीन जी आपण एका गठ्ठा दाबतो तो तसं तिरका जातं, जो सरळ पाहिजे. म्हणजे लोक ग्राहक जो आहे ना तो इतका हुशार झालेला आहे की तो ते सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. साध्या ती पिशवी वापरतात नाही काय होतं की लोकांची ती हाताळून झाली की ती पिशवी खराबच दिसते. आपला पदार्थ चांगला असतो पण पिशवी खराब असल्यामुळे तो पदार्थ बाजारामध्ये संपत नाही. आता माझ्या दुकानात सुद्धा अनेक लोक अनेक महिला येतात की आमचे पदार्थ विकायला ठेवाल का, आमचं हे विकायला ठेवाल का. आम्हाला कधी कधी त्यांना नाही सांगायला वाईट वाटतं, पण त्यांना आम्ही समजून सांगतो की तुमचा पदार्थ वाईट नाही आहे, पण त्याचा जो डिस्प्ले आहे त्याचा ज्याप्रमाणे तुम्ही तो मांडला आहे तर ती पद्धत तुम्हाला बदलण्याची गरज आहे. तर तुम्ही चकली बनवताय तर तुम्हाला मी दाखवून देतो कसं चांगल्या प्रकारे सुद्धा चकलीचं पॅकिंग करता येऊ शकतं. एकावर एक छान लावलेली असते, त्याला घट्ट पॅकिंग केलेलं असते, रंगीत
स्टिकर असते त्याच्यावर व्यवस्थित एक्सपायरी डेट लिहिलेली असते, कस्टमर ग्राहक नंबर लिहिलेला असेल, तर त्या आता ग्राहक कसा सरकारच्या काही एकसारख्या ॲडव्हर्टायझिंगमुळे ग्राहकांना शिक्षित झाले नाही, तर त्याला या सगळ्या गोष्टींची पूर्तता लागते किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते त्याची लोकांना गरज असते, ते लोक बघतात. तर ह्याचं मी असं म्हणेन की त्यातून मला बऱ्यापैकी काही नॉलेज आहे. अशा प्रकारचं तुमच्याकडे जरी कोणी रिक्वायरमेंट आणलं तर तशा प्रकारे त्याचं सादरीकरण असलं पाहिजे बाजारामध्ये. हे सुद्धा मी महिलांना समजत जरी त्याचा अनुभवचा काही संबंध नसला तरी एक त्यांचा पदार्थ कसा बाजारात विकला गेला पाहिजे त्यासंदर्भात पण मार्गदर्शन मी करू शकतो. पुण्याचे अनेक नियम बदललेले आहेत, त्यामुळे त्यांचे नियम सुद्धा आपल्याला त्या काटेकोरपणे पाळावे लागतात. व्हेज मार्क नॉनव्हेज मार्क हा कंपल्सरी द्यावा लागतो. काही लोक म्हणतात काय एवढं कोण बघतोय, तर असं तर नाही राहिलं. एवढं कोण बघतोय हा काळ आता थोडा खूप पाठी गेलाय, लोक सगळं बघत असतात आणि त्याच्यातून सुद्धा काहीतरी चुका काढतात. हे नाही इकडे ती गोष्ट नाही आहे, ठीक आहे. काही लोकांना ते माहिती नसेल पण ती माहिती सुद्धा तुम्हाला मी आमच्या माध्यमातून देऊ शकतो. तर मी असं म्हणेन की जे काही बनवतात जे काही आपलं निर्माण करतात ते चांगल्या स्वरूपात करा, त्याची मांडणी चांगली करा, त्याचा डिस्प्ले लोकांना हवा असं वाटेल असा डिस्प्ले करा. कारण तुम्ही ज्या काही याच्या कुटुंबात वस्तू विकत घेता तेव्हा पटकन तुम्ही समजा रॅकला 4 वस्तू लावलेल्या असतील, त्यातली एखादी वस्तू असते ती दिसायला एकदम छान दिसत असते, त्याचं पॅकिंग चांगलं असतं, लेबल चांगलं लावलेलं असतं आणि मग ती वस्तू रुपये महाग असते तरी पटकन आपण ती वस्तू घेतो कारण ती दिसायला छान असते. त्यामुळे मी असं म्हणत नाही की आपली वस्तू काहीतरी बनवा, ती वस्तू पण चांगली पाहिजे पण त्याचं बाहेरचं दिसणं पण ॲप्रोप्रिएट पाहिजे. तर आज मार्केटमध्ये नक्की त्या गोष्टीला मागणी आहे आणि घरगुती त्या नावाला प्रचंड डिमांड आहे. पण काही लोकांनी घरगुतीची कन्सेप्ट सगळं विसरलेलं आहे. घरगुतीमध्ये अपेक्षित काय आहे की खरंच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनवणं गरजेचं आहे. घरगुती म्हणायचं आणि बनवायचं कसं करायचं असं करू नका. त्याला ग्राहकांना चव कळते की घरगुती कसं लागतं आणि ते बाजारी गेल्यावर कसं लागतं. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही माहिती व्यवस्थित घेतली तर 100% तुम्ही तुमचं जे काही प्रोडक्ट विकताय बाजारामध्ये ते चांगल्या प्रकारे विकू शकता आणि काही लागलं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि समारोप करतो. काय थोडंसं जरासं आम्ही करू शकतो की प्रॉफिटेबल का अजून प्रॉफिटेबल नाविन्य हे आपले काहीचे फीडबॅक आहेत त्यांना एक आढळलेलं आहे तुमच्याबरोबर. खूपच छान फीडबॅक या आभार मानतो.